सुरुवात करताय आपण खरं तर इशारा काय नक्की निवेदन आहे काय मागणी असणार आहे काय सांगा काय सरकारला इशारा गैरसमज नको. इशारा सभा कुठेही लावलेले नाहीये. नसता मग सोलापूर जिल्ह्यातच लावले असते तुम्हाला रस्ते सगळे कोण भरले दिसले असते. आम्ही गावखेड्यातल्या गाठीबिटी प्रत्यक्ष लोकांना देतो आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा आपल्या जसं कुणबी प्रमाणपत्र का रद्द केले कारण याच्यात नुसतं सगळ्यांचं आहे. याच्यात नुसतं मराठ्यांचं नुकसान नाही गरीब मराठ्यांचं तर याच्यात भाजपातल्या मराठ्यांचं नुकसान आहे. याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे. त्यामुळं खरंच व्हॅलिड्या झालेल्या रद्द केल्यात का तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात. समाजात सरकारनं गैरसमज पसरलेला होता ते गावोगावी जाऊन सांगतो कुठेही सभा नाही. आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय. मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण होईल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आपलं मत काय याबाबत? नाही आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं. समाजात ठेवायचा जसं की दलित बांधवांचा विषय तसंच मराठ्यांचं तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं. ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फुट पाडली होती. ही यांची पद्धत आहे. आता आज नवीन काय फुल काढे मला माहित नाही. आज संध्याकाळी माहित होईल. पाटील राज्यभरात जे आहेत ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. का केल्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना. एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलं दाखवा. मुंबईहून आल्यापासून 1 वर्ष होतं 29 ऑगस्टला. आता फडणवीस साहेबांना एक शब्दांत कळवलं दाखवा. पण तुमचा मंत्री बावनकुळ्या जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय ते फडणवीस साहेबांना कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा. मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं. कुणबी प्रमाणपत्र काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. काय चुकीचं बोलतोय मी झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले की हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी तिच्या भावाची सख्या चुलत भावाची ही रद्द केली. बहिणीची रद्द करून टाकली. काय खोट आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात? काय राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय दहीहंड्याला प्रमाणपत्र द्या म्हणून झाली. कस काय रद्द होतं दुसऱ्या दिवशी सकाळी? रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते काय? कधी मीडियाला खोटं बोललो? मीडियाला सांगत